नमस्कार, पाहुयात स्पेशल रिपोर्ट। सांगोल्याचा चौथा स्तंभ आणि मैत्रीचा राजा सतीश रावसाहेब सावंत यांचा 22 वर्षांचा लढा। आज पाहुयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट। आज माननीय सतीश भाऊ सावंत यांचा वाढदिवस, पण हा फक्त वाढदिवस नाही, ही सांगोला तालुक्याच्या जागल्याची वर्धापन दिन आहे। लोकशाहीला 3 स्तंभ असतात म्हणतात, न्यायपालिका, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, पण सांगोल्याचा चौथा स्तंभ, आधारस्तंभ कणा आहे तो म्हणजे सतीश भाऊ सावंत यांची पत्रकारिता। 2004 साली एक तरुण मुलगा हातात पेन घेऊन बाहेर पडला। खिशात पैसे नव्हते, पण काळजात आग होती। अन्याय दिसला की पेटून उठायचं, गोरगरिबाचं दुःख दिसलं की कॅमेरा सुरू करायचा। आज 22 वर्षानंतर तो तरुण प्रदेशाध्यक्ष, सभापती झाला, पण पत्रकार म्हणून आजही तोच आहे पहिल्या दिवशीचा। सतीश भाऊ सावंत म्हणजे काय? ही नुसती नाव नाही, ही जबाबदारीची ओझी आहेत। प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र। फक्त स्वतः लढले नाही, महाराष्ट्रातील 1200हून अधिक डिजिटल पत्रकारांना एका छताखाली आणलं। त्यांच्यावर हल्ला झाला तर पहिला फोन सतीश साहेबांना जातो। मंत्रालयात पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारा आवाज म्हणजे सतीश भाऊ सावंत। त्यांच्यामुळेच 2023ला महाराष्ट्र डिजिटल मीडिया पत्रकार संरक्षण कायदा व मसुदा तयार झाला। माजी सभापती, बांधकाम समिती, सांगोला नगर परिषद, पत्रकार ते सभापती, हा प्रवास सोपा नव्हता। सतीश साहेब म्हणाले, लेखणीने प्रश्न मांडून थांबायचं नाही, तर खुर्चीवर बसून ते सोडवायचेच असतात। सभापती असताना सांगोला शहरात अनेक विकास कामे मार्गी लावली। सिमेंट रस्ते, जलकुंभ, पथदिवे, पारदर्शक कारभार आणि वेळेत कामे पूर्ण करणे ही त्यांची ओळख बनली। स्वतःपेक्षा समाजाला विचार आधी करणारे हे फक्त बॅनरवर नाही, कृतीत आहेत। शिक्षण दूत योजना, आजवर 214 गरीब विद्यार्थ्यांची कॉलेज फी, 47 मुलींच्या लग्नाला 11,000ची मदत। कधी नाव नाही छापलं, कधी फोटो सुद्धा नाही काढला। पत्रकार संरक्षण, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 19 पत्रकारांवर हल्ले झाले। सतीश भाऊ सावंत प्रत्येक केसमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्याशिवाय थांबले नाहीत। प्रदेशाध्यक्ष म्हणून थेट मंत्रालयापर्यंत आज पोहोचले आहेत। पण सतीश साहेबांची खरी ओळख काय? मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस हीच त्यांची खरी ओळख आहे। पद, पैसा, प्रसिद्धी यापेक्षा त्यांनी माणसं कमावली। गरीब असो वा श्रीमंत, पत्रकार असो वा हॉकर, सतीश साहेबांच्या दारात सगळं सारखं। रात्री 2 वाजताही फोन उचलणारा, अडचणीत स्वतःचा खिसा रिकामा करणारा, मित्रांसाठी भांडणारा दिलदार राजा म्हणजे सतीश सावंत। सांगोल्यात म्हणतात, साहेबांचा शत्रू कोणी नाही, कारण ते सगळ्यांना आपलं माणूस मानतात। सतीश भाऊ, आज वाढदिवस तुम्हाला काय द्यावं? शाल, श्रीफळ तुम्हाला शेकडो मिळाले असतील, पण सांगोला तालुका तुम्हाला एक वचन देतोय, जोवर तुम्ही लेखणी चालवते तोवर आम्ही अन्यायापुढे मान झुकवणार नाही। जोवर तुमचा कॅमेरा सुरू आहे तोवर आम्ही भ्रष्टाचाराला घाबरणार नाही। तुम्ही 22 वर्ष पत्रकार नाही, लोकपाल म्हणून जगलात। तुम्ही सभापती नाही, जनतेचे सेनापती झालात। तुम्ही प्रदेशाध्यक्ष नाही, पत्रकारितेचे रक्षणकर्ते झालात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून जगलात। सतीश भाऊ सावंत, तुम्ही निवृत्त होऊ शकत नाही, कारण सत्य हे कधीच निवृत्त होत नाही, आणि तुम्ही म्हणजे सांगोल्यात जिवंत सत्य आहात। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। तुमची लेखणी अशीच तळपत राहो, तुमचं काळीज असाच गरजवंतांसाठी तुटत राहो, आणि तुमची मैत्री अशीच हजारो माणसांना जोडत राहो। CBS न्यूज मराठीच्या वतीने पुन्हा एकदा सतीश भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।